नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 549 ते 556. चांगले घेत होतो मागून, झटपट तगादा लावून, तुलाच करत होतो उपदेश, वर विचारले तू आमचा कोण. असा असे हा अपराध, माफीन त्याला त्रिभुवनात. परंतु देवा तुझी शपथ, झाले हे सारे नकळत. जवळ येता भोजन समय, प्रेमाने आठवायचा तू मज. पण माझा निर्लज्ज गर्व, की बसायचो मीच फुगून. देवा तुझ्या अंतःपुरात, निःशंक असे मी खेळत. इतकेच काय होतो निजत, बिछाण्यावर तुझ्या सोबत. कृष्णा म्हणूनी मारत होतो हाक, समजले तुझ यादव कोणी एक. निघायचास तू जेव्हा जाण्यास, घालत होतो तुला शपथ. बसत होतो तुझ्या बरोबर, मीही तुझ्या आसनावर. आपला असा हा अतिपरिचय, डावलले तुझे कित्येक बोल. श्रीकृष्णा आता सांगू काय, किती अपराध करू कबूल. होईल त्यांची एक रास, भली थोरली. म्हणूनच रे प्रभू ऐक, पुढे पाठी ज्या घडल्या अनेक. वाईट गोष्टी माझ्या हातून, पोटी घाल तू होऊन माय. अर्जुनाला भूतकाळातल्या असंख्य गोष्टी आठवतायत. आपण कुठल्या वेळी श्रीकृष्णाबरोबर कसे कसे वागलो याबद्दल सांगताना तो श्रीकृष्णाला म्हणतो, जे जे चांगलं होतं ते मी झटपट आणि तुझ्या मागे तगादा लावून मागून घेत होतो आणि तुलाच उपदेश करत होतो आणि वर विचारायचं सुद्धा की तू आमचा कोण म्हणून. तर असे हे कितीतरी अपराध, ज्याला या त्रिभुवनात माफी होणं शक्य नाही. पण देवा तुझी शपथ रे, हे सगळं नकळत घडत होतं. अरे जेवायची वेळ यायची तेव्हा प्रेमाने तू माझी आठवण काढायचास आणि मी निर्लज्ज अत्यंत गर्वानी मीच तुझ्यावरती फुगून उलटा रुसलेला राहायचो. अरे देवा तुझ्या अंतःपुरामध्ये निःशंकपणे मी खेळत असायचो. इतकंच काय तर तुझ्या बिछाण्यावर तुझ्यासोबत झोपायचं सुद्धा आणि तुला सरळ कृष्णा म्हणून हाक मारायचो. कुठला तरी एक यादव असं तुला समजायचो.
तू जायला निघायचास तेव्हा तुला शपथ घालायचो. अगदी तुझ्या आसनावर मी सुद्धा कितीतरी वेळा बसलेलो आहे. तर असा हा आपला अतिपरिचय. कितीतरी बोल तुझे मी डावलले सुद्धा आहेत. अरे कृष्णा, आता काय सांगू? किती अपराध कबूल करू? असं जर कबूल करायला गेलो आणि सांगायला गेलो तर त्याची एक मोठी थोरली रास होईल. म्हणूनच रे प्रभू, ऐक. मागे पुढे ज्या काही गोष्टी माझ्या हातून घडल्या असतील, जे काही अपराध मी केले असतील, ते तू माय म्हणून पोटात घालावेस. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 549 ते 556. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 557 ते 564. नद्या घेऊन येती क्वचित, सवे आपुल्या पाणी गढूळ. समुद्रास नाही काही उपाय, सामावून घेतो ते गढूळ लोट. तशीच प्रेमाने वा प्रमादाने, जी जी केली मी भाषणे, समजून घेऊन देवाने, करावी सहन. स्वभावाने तू क्षमाशील, पृथ्वी ही झाली आहे म्हणून. प्राणिमात्रांस धारण्या सक्षम, किती करावे आराधन. तरी देवा तू रे अगम्य, आलो मी रे तुझला शरण. क्षमा करावी महाराज, अपराधाची मज. जाणले मी रे यथार्थ, महाराज तुमचे सामर्थ्य. सृष्टी जी असे चराचर, तिचे तू उत्पत्ती स्थान. हरिहरादी समस्त देव, तयांचा तू परमदेव. वेदांनाही करणारा सुजाण, असा गुरु तू असशी मूळ. अंतःकरण तुझे गंभीर, सर्व प्राण्यात तू असशी समान. सर्व गुणात तू उत्तम, अद्वितीय तू तुझ्याच समान. सांगावयाचे हे कशास, तुझ्या सम नाही दुसरे कोण. तूच निर्मिसी आकाश, ज्यात सामावे सारे जग. अर्जुन स्वतःच्या अपराधांना देवानी क्षमा करावी म्हणून म्हणतो की जेव्हा नद्या गढूळ पाण्याचे लोट घेऊन वाहत येतात आणि समुद्राला मिळतात, तेव्हा समुद्राला काही उपाय असतो का? तो ते गढूळ लोट सामावून घेतोच ना. तसंच
प्रेमाने असो वा प्रमादाने म्हणजे चुकीने, जी जी भाषणे मी केली ती देवा तू सहन करावीस आणि समजून घ्यावीस. स्वभावाने तू क्षमाशील आहेसच, म्हणूनच तुझ्यामुळे झालेली ही पृथ्वी सगळ्या प्राणीमात्रांना धारण करते आणि त्यासाठी ती सक्षम आहे. आता किती बरं आराधना करावी. देवा तू अगम्य आहेस, मी तुला शरण आलोय आणि माझ्या अपराधांची मला क्षमा करावी. तुमचं सामर्थ्य मी जाणलंय. ही जी काही सृष्टी आहे त्यातले जे काही चराचर आहेत त्या सगळ्याचं तू उत्पत्ती स्थान आहेस. हरी आणि हर हे जे समस्त देव आहेत त्यांचा तू परमदेव आहेस आणि वेदांनाही तू सुजाण करतोस असा मूळ गुरु तू आहेस. तुझं अंतःकरण अत्यंत गंभीर आहे. सगळ्या प्राण्यांमध्ये तू समान प्रमाणात विभागून असतोस. सगळ्या गुणांमध्ये तू उत्तम आहेस आणि अद्वितीय असा तूच तुझ्या समान आहेस. आता कशाला सांगायचं की तुझ्यासारखं दुसरं कोणी नाही म्हणून. तूच हे आकाश निर्माण करतोस ज्यामध्ये सगळं जग सामावलेलं असतं. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 557 ते 564. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 565 ते 572. दुसरे काही तुझ्या खेरीज म्हणताना से वाटावी लाज. तेव्हा तुझ्याहून कोणी श्रेष्ठ अशी करावी का कोणी गोष्ट. त्रिभुवनात तू या एकमेव तुझ्या तोडीचे न दुसरे कोण. तुझ्याहून नाही कोणी अधिक महात्म्य तुझे अलौकिक. अर्जुनाने असे म्हणून देवास घातला दंडवत. अष्टसात्विक असे भाव तेव्हा त्यात आले भरून. मग होवोनिया सद्गदित म्हणत राहे हो प्रसन्न. अपराध रूपी या समुद्रातून बाहेर देवा काढ मज. सर्व जगाचा तू असून मित्र त्यात आमुचा नातेवाईक. तुला न दिला कधी मी मान सारथी बनवून केला रुबाब. तूच खरा वर्णनीय माझे कौतुक केले सभेत. मीही बढाया मारल्या खूप गर्वाने चढून. असे अमर्याद जे अपराध घडले जे माझ्या हातून. करावे माझे रक्षण हाच द्यावा प्रसाद.
अशी ही विनंती करण्यास देवा मी पुरता अयोग्य, परिसलगीने करते भाषण, बापाशी मूल. अर्जुन म्हणतो, तुझ्या खेरीज दुसरं काही नाही असं म्हणताना खरं तर लाज वाटावी, कारण तुझ्याहून कोणी श्रेष्ठ आहे अशी कुठली गोष्ट मुळी या त्रिभुवनात नाहीच. तुझ्या तोडीचं दुसरं कोणीही नाही, तुझ्याहून अधिकही कोणी नाही, असं तुझं महात्म्य अलौकिक आहे. असं म्हणून अर्जुनाने देवाला दंडवत घातला. त्यावेळी त्याच्यामध्ये अष्टसात्विक भाव भरून आले. मग अत्यंत सद्गदित होऊन तो म्हणाला, माझ्यावरती प्रसन्न हो आणि ह्या अपराधरूपी समुद्रामधून देवा मला बाहेर काढ. राहून राहून अर्जुनाला स्वतःच्या भूतकाळातल्या झालेल्या अपराधांची लाज वाटत होती. सगळ्या जगाचा तू मित्र असून, त्यात आमचा नातेवाईक असून आम्ही तुला कधीच मान दिला नाही. उलट तुला सारथी बनवलं आणि वरती रुबाब केला. तू खरा अवर्णनीय आहेस, पण माझं कौतुक भर सभेमध्ये तू करत राहिलास आणि त्यावर गर्वाने चढून मीही पुष्कळ बढाया मारल्या. असे माझे अमर्याद अपराध आहेत, जे माझ्या हातून घडलेत. त्यापासून माझं आपण रक्षण करावं आणि हाच प्रसाद मला द्यावा. अशी विनंती करण्यासाठी सुद्धा खरं मी मुळीच योग्य नाही. पण मूल जसं आपल्या वडिलांशी सलगीनी बोलतं, तसंच समजून घेऊन मला आपण क्षमा करावीत. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 565 ते 572. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 581 ते 587. नक्षत्रांचा करुणी फासा, मी रे डाव खेळावा, चेंडू म्हणून आणून द्यावा, चंद्र तू खेळावयाला, अमृताचा एक थेंब मिळण्यास पडती कष्ट फार, त्याचा पाडिला पाऊस 4 महिने आपण, पृथ्वी करुणी सारी सुपीक, त्याला मारुनी कितीक तास, आपण त्यात पेरलीत चिंतामणी रत्ने. महाराज झालो मी कृतकृत्य, पुरविलेत माझे ऐसे लाड, दावलेत मजते प्रत्यक्ष, हरिहरांनी जे ऐकलेही नाहीच. बघणे मग ते कठीण फार, वेदांनाही न ज्याचे दर्शन, अशी आपुली गोष्ट गहन, दाविली मज उघड करून. ऐका हो महाराज, कल्पाच्या सुरुवातीपासून आजच्या घटकेपर्यंत
जितके झाले माझे जन्म, सर्व जन्मांचा घेता शोध, विश्वरूपाच्या बाबतीत काहीच नाही आठवत, पाहिलेले वा ऐकले त्यातील, बुद्धीची जी असे कुवत, जाणून घेण्याची ज्ञान, विश्वरूपाच्या अंगणात अंतःकरण राहिले दूर. अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, अरे भगवंता, तुझे माझ्यावरती एवढे उपकार आहेत आणि मी तुझा एवढा लाडका आहे की जणू काही नक्षत्रांचा फासा करून मी डाव खेळावा आणि तू चेंडू म्हणून मला चंद्रच खेळायला आणून द्यावा. अमृताचा एक थेंब मिळवण्यासाठी खूप कष्ट पडतात, पण त्याचा तर तू पाऊस पाडलास आणि 4 महिने तो पडत राहिला. ही सगळी पृथ्वी तू सुपीक करून सोडलीस आणि त्या पृथ्वीला कितीतरी तास मारलेस आणि त्यामध्ये चिंतामणीची रत्न पेरलीस. अहो महाराज, मी कृतकृत्य झालो आहे. इतके आपण माझे लाड पुरवलेत, जे प्रत्यक्ष हरिहरांनी पाहिलंही नाही, ऐकलंही नाही, ते आपण मला स्वतः प्रत्यक्ष दाखवलंत. वेदांनाही ज्याचं दर्शन नाही, जे बघायला अत्यंत कठीण अशी आपली गहन गोष्ट मला उघड करून दाखवलीत. अहो महाराज, कल्पाच्या सुरुवातीपासून आजच्या घटकेपर्यंत जितके म्हणून माझे जन्म झाले असतील त्या सर्व जन्मांचा शोध घेतला तर ह्या विश्वरूपाच्या बाबतीत काही पाहिलेलं व ऐकलेलं असं काहीच आठवत नाही. बुद्धीची जी कुवत आहे आणि जाणून घेण्याचं जे ज्ञान आहे, तर विश्वरूपाच्या अंगणामध्ये त्यापासून माझं अंतःकरण नेहमीच दूर राहिलेलं मला आठवतंय. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 581 ते 587. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 573 ते 580. पुत्राचे जसे अपराध पिता घेतो समजून, तसेच करावे मला सहन, सोडोनिया दुजा भाव. जसा सखा कोणी घनिष्ठ, मित्राने करता अपमान, सहजी जातो विसरून, तसेच मला करा सहन. जसे मित्रांमध्येच कोणी न ठेवी मानपान, उच्छिष्ट जे काढले आमुच्या घरात, क्षमा असावी आम्हास. जीवलग मित्राची पडता गाठ, भोगलेले कुठले संकट, सांगावयास न वाटे संकोच आपल्याला. तन मन प्राणपूर्वक पतीस जिने केले अर्पण,
त्याच्या समोर मोकळे करते हृदय, पतिव्रता ती. तसेच हो महाराज, विनवितो मी तुम्हास, नाही दुसरा काही एक, हेतू माझा. तरी आपण हा माझा हट्ट, पुरविला पाहण्याचा विश्वरूप. माझे हे लढिवाळपण, तू प्रेमळ मायबाप. कौतुकाने कल्पवृक्ष, लावून द्यावे अंगणात. कामधेनूचे वासरू द्यावे आणून, खेळावयास. अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो की एखादा पिता जसे आपल्या पुत्राचे अपराध समजून घेईल, तसंच आपण कुठलाही दुजाभाव न ठेवता मला सहन करावं. एखादा घनिष्ठ मित्र जो कुठल्याही मित्राने अपमान केला तरी सहज विसरून जातो, तसंच आपण मला सहन करा. मित्रांमध्ये कोणी मानपान ठेवत नाही. अरे श्रीकृष्णा, कधी क्वचित तू तर आमच्या घरी उष्ट सुद्धा काढलेलं आहेस, त्यासाठी आम्हाला क्षमा कर. जिवलग मित्राची गाठ पडली तर भोगलेलं कुठलंही संकट सांगायला संकोच वाटत नाही आपल्याला. तसंच तन मन आणि प्राणपूर्वक जिने स्वतःला पतीस अर्पण केलेलं आहे अशी पतिव्रता आपल्या पतीसमोर आपलं हृदय मोकळं करते. तसंच अहो महाराज, मी तुम्हाला विनवणी करतो. बाकी दुसरा कुठलाही माझा हेतू नाही. तरी आपण माझा हा हट्ट पुरवलात, मला विश्वरूप दाखवलंत. माझं हे लढिवाळपण आणि आपण माझे प्रेमळ मायबाप. कौतुकाने कल्पवृक्ष अंगणात लावावा आणि कामधेनूचं वासरूच खेळायला म्हणून आणून द्यावं, असंच काही आपण माझ्याशी वागलेले आहात. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 573 ते 580. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 588 ते 595. पूर्वी न ऐकले वा पडले दृष्टीस, तेच दिसावे प्रत्यक्षात. सांगावे आता फार काय, कसे करावे याचे कथन. आपले हे विश्वरूप दाविले आपण ह्या डोळ्यास. ज्याने झाले आनंदित माझे हृदय. आता जीवाला शियास भोगावा तुझा सहवास. गोष्टी कराव्या तुझ्याशी चार, अन घ्यावे तुला मिठीत. अनंत मुखे या रूपात कोणासवे करावा वार्तालाप. शरीरही तुझे अमर्याद, कसे मग द्यावे आलिंगन.
वाऱ्यासवे पळावे कैसे, आकाशा कसे कवेत घ्यावे, समुद्रात कधी का खेळावे, जलक्रीडा म्हणूनच रे देवा ऐक, मनास माझ्या वाटे भय, म्हणून पुरवावा एवढा हट्ट, रूप हे घ्यावे आवरून, चराचर हिंडावे आनंदात, विसावावे मग घरी सुखात, रूप हे पाहुनी त्यानंतर, चतुर्भुज तुझे विसाव्यास, योग मात्राचा करावा अभ्यास, अनुभवावे हे सावळे रूप, शास्त्रांचा ठेवा अभ्यासून, सिद्धांत म्हणून असावे हेच रूप. अर्जुन म्हणतो, पूर्वी जे काही ऐकलंही नाही आणि कधी पाहायलाही मिळालं नाही तेच आता प्रत्यक्षात दिसावं. आता ते कसं आहे ह्याचं काय बरं कथन करणार. आपलं हे विश्वरूप आहे ते आपण माझ्या या डोळ्यांना दाखवलं, त्यांनी माझं हृदय आनंदित झालेलं आहे. पण आता जीवाला एकच आस आहे की तुझा सहवास मला भोगायचा आहे, तुझ्याशी 4 गोष्टी करायच्या आहेत आणि तुला मिठीतही घ्यायचं आहे. या विश्वरूपामध्ये तुझी अनंत मुख, मग कोणाशी वार्तालाप करायचा, आणि तुझं शरीरही अमर्याद, मग आलिंगन तरी कसं बरं द्यायचं. आता देवा तूच मला सांग, वाऱ्याबरोबर पळावं तरी कसं, आकाशाला कवेत कसं बरं घ्यावं, आणि समुद्रामध्ये जलक्रीडा म्हणून कधी खेळायला का जाता येतं. म्हणूनच देवा माझ्या मनाला आता भीती वाटते आहे. माझा एवढाच हट्ट पुरव आणि आता हे रूप आवरून घे. जसं की चराचरामध्ये आनंदात हिंडावं आणि मग घरी येऊन सुखात विसावा घ्यावा, तसंच तुझं हे रूप पाहून आता चतुर्भुज रूप तू दाखवावंस आणि मी तिथे विसावा घ्यावा असं वाटतंय. जसं की अखिल योगमात्राचा अभ्यास करावा आणि मग तुझं सावळं रूप अनुभवावं, किंवा शास्त्रांचा ठेवा अभ्यासून सिद्धांत म्हणूनही तुझं हे सावळं रूपच माझ्याजवळ असावं. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 588 ते 595. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 596 ते 603. कितीही केले जरी यज्ञ, श्याम सुंदर रूप हे त्याचे फळ, तीर्थयात्रा साऱ्या सकळ, दर्शनाचा तुझाच ध्यास, तसेच पुण्य असोवा दान, अथवा काही सत्कर्म इतर, प्राप्त होतसे त्याच्यातून, तुझेच हे सुंदर रूप, तुझ्या त्या रूपाची आवड, दर्शनाची त्याच्या असे ओढ, तेच पाहण्याची लगबग,
दूर कराती तळमळ. जाणतोस सर्वांचे तू मन, वसवितोस तू सारे विश्व. भक्तीने तुझ देवा भजतात, आता प्रसन्न हो माझ्यावर. श्याम सुंदरा तुझे रूप, रंगवी नील कमळास. इंद्रनीलया रत्नास, नील रंगाचे देसी तेज. पाचो स्वभावा सुगंध प्राप्त, आनंदास फुटावे सहा हात. खेळता ज्याच्या मांडीवर, सुंदर झाला तो मदन. मस्तकावर ठेवता मुकुट, मुकुटाचे खुलले रूप. भगवंताच्या देहामुळेच, वस्त्रालंकारांचा शृंगार. इंद्रधनुष्याची कमान, आवरून घेते मेघात. तसेच वैजयंती माळ, आवरते कृष्णास. अर्जुन म्हणतो, कितीही जरी यज्ञ केले तरी त्याचं जे फळ आहे ते म्हणजे तुझं हे श्यामसुंदर असं रूप. सगळ्या तीर्थयात्रा ज्याच्यामध्ये तुझ्याच दर्शनाचा ध्यास सगळ्यांना असतो, कुठलंही पुण्य असो वा दान असो किंवा इतर कुठलंही सत्कर्म असो, त्याच्यातून तुझं हे सुंदर रूपच प्राप्त होत असतं. तुझ्या त्या रूपाची आवड आणि तुझ्या ह्या दर्शनाची ओढ, तेच पाहायची आता मला लगबग आहे. तेव्हा देवा, माझी ती तळमळ आता तू दूर कर. तू तर सगळ्यांचं मन जाणतोस, हे सगळं विश्व तूच वसवलेलं आहेस. भक्तिभावानी सगळे तुझं भजन करतात, तेव्हा आता तू माझ्यावरही प्रसन्न हो. श्यामसुंदरा तुझं हे रूप म्हणजे नीळ कमळाला रंग देणारं आहे. तसंच इंद्रनील या रत्नाला निळ्या रंगाचं तेज तुझ्यामुळेच आहे. म्हणजे थोडक्यात चेत आणि अचेत ह्या सर्वांना तेज देणारा, त्यांच्या सर्वांचं अस्तित्व हे तुझ्यामुळेच आहे. पाचूलाही सुगंध प्राप्त व्हावा, आनंदाला 6 हात फुटावेत. तुझ्या मांडीवर खेळल्यामुळे मदनही सुंदर झाला. तुझ्या मस्तकावरचा जो मुकुट आहे, त्या मुकुटाचं तुझ्या मस्तकावर असण्याने रूप खुललेलं आहे आणि भगवंताच्या देहामुळेच वस्त्र आणि अलंकारांना शृंगार प्राप्त झालेला आहे. इंद्रधनुष्याची कमान जशी मेघांना आवरून घेते, तसंच वैजयंती माळ कृष्णाचं रूप आवरून घेतेय असं वाटतंय. अध्याय क्रमांक 11, ओवी क्रमांक 596 ते 603. धन्यवाद.